नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. ही गोदा तिच्या बहिणीला खूप घाबरत असावी. मला असं का वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस? मग गरिबांकडे काय असतं लपवया? नेमकं कसलं काम सुरू आहे? कोठाराच्या भीतीला भगदाड पडलाय ना, ते बुजविण्याचं काम चालू आहे. मी तुम्हाला पूर्णपणे ओळखून आहे. द्या त्या चाव्या इकडे. मी आहे तुझ्या बरोबर. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला या घरातून कोणीही काढणार नाही. अरे आधी, अरे कळवायचं नाही का मला? न्यारी करून ठेवली असती. शुभ्राने सांगितलं होतं फोन करून आजोबांना. हो, विसरले असतील ते. आज पाहुण्यांचा दिवस दिसतोय तरी सकाळी कावळा ओरडत होता. का आणखी कोणी आलंय का? हो, ठीक आहे. सुलेखा आलीये. ये. कसा आहे सादी? तू इथे कशी काय? सहजच. सहजच? अरे म्हणजे मी आजोबांना पत्रिका दाखवायला आले होते. यायला नको होतं का? आणि सिरियसली तुम्ही दोघं येणार मला माहित असतं तर मी खरंच आले नसते. अरे एनिवे, हाऊ आर यू? फाईन. कशी आहे शुभ्रा? मी बरी आहे. तुझा नवरा काय माझ्याशी बोलेनासाच झालाय बाई. म्हणून तू माझ्याशी बोलायचं नाही असं नाही ना? त्याच्या माझ्यातले वाद न संपणार आहेत, पण तुझ्या आणि माझ्यात काही वाद नाहीये असं मला वाटतं. हा, एक अपवाद वगळता. मी तुझ्या आईच्या घरी गेले होते, तिथे त्यांच्याशी खोटं बोलून मी राहिले, पण त्या गोष्टीवरून तू अजूनही रागवली असशील तर कल्पना नाहीये मला. पण त्यावेळी माझी मनस्थिती खरंच खूप वेगळी होती. त्यातून मी नाही ग, तसं काही नाहीये. माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच अडी नाहीये. बाकी कशी आहेस? मजेत. असं खोटं उत्तर नाही देणार मी. फार दुःखातही नाहीये. छान चाललंय. आई बाबा कसे आहेत? मजेत आहेत. मजेत असणारच. एवढी चांगली सून मिळाली आहे त्यांना. माझं आणि आधीचं लग्न मोडल्यानंतर त्यांनी तर काय संबंधच तोडलाय माझ्याशी. असं उगीच वाटून घेतेस तू. तसं काहीही नाहीये. येत जा घरी आई बाबांना भेटायला. नको बाई, तुझ्या नवऱ्याला नाही आवडायचं. शुभ्रा, आजोबा वाट बघतात. जा. आजोबा वाट बघतायत ना? उगाच माझ्यामुळे वेळ हातातून निघून जायला नको. जा जा, प्लीज प्लीज. ही कुसुमात्या कधी जायची ग परत? प्रिया,
असं विचारतात का कधी? नाही, बाकी कोणी असतं तर मी विचारलंही नसतं, पण तुला काही बोलल्या त्या? मला प्रिया, नाही, थेट असं काही बोलली नाहीये मला. पण हे बघ, त्या काही या घरात कोणी परक्या किंवा पाहुण्या नाहीये. त्यांच्या भावाचं घर आहे. त्यांच्या मनात येईल तितके दिवस राहतील त्या इथे. हो आई, हो हो, तिच्या इथे राहण्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की तिने इथलं वातावरण बिघडवू नये. आता आणखी काय केलं त्यांनी? सतत फोनवर सुलेखाशी बोलत असते ती. मग त्यात काय बिघडलं? आली असेल तिची आठवण म्हणून केला असेल फोन. पण त्यांनी कुणाला फोन करायचा आणि कुणाला नाही हे ठरवणारी तू कोण? चुकले बाई, चुकले. आणि तू काहीही म्हण, मला हे सगळं संशयास्पद वाटतंय. प्रिया, तू काहीतरी भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस. जरा स्वतःची खोली आवरायला शिक. एवढी मोठी झाली तरी ही कामं सुद्धा आईलाच करावी लागतात. एकटाच का बसलायस इथे? सहजच. माझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलंयस का? असं का वाटलं तुला? मग आजपासून टाळतोयस मला म्हणून वाटलं. नाही, असं काही नाहीये. पत्रिका दाखवायला काय सहजच. सहजच कोणी पत्रिका दाखवत? मग तुझं लग्न झालं ना? मी नको करू म्हणून पत्रिका दाखवायला आले होते. ओ गुड. कोण आहे मुलगा? तो तुझा मित्र अभिमान? नाही, अभिमान आणि मी फक्त मित्र आहोत. मग आणि कोणी आहे का? तेच विचारायला आले होते आजोबांना. माझ्या नशिबात कोणी मुलगा आहे का? मग काय म्हणाले आजोबा? तुला का सांगू? आय मीन असं सांगायचं नसतं. तू तरी मला कुठे सांगितलंस तू इथे का आलायस? आम्ही ना सहजच वीकेंडसाठी. वीकेंडसाठी? मंगळवारी? आय मीन जाऊ दे ना आधी. तुला मला काही सांगायचं नाही आणि मी विचारणारही नाही. एनिवे, शुभ्रा कशी आहे? मजेत आहे. नक्की? म्हणजे अरे मध्यंतरी आजारी वगैरे होती ना म्हणून विचारलं. हो, पण ते फार सिरियस नव्हतं. एक्सक्यूज मी. शो. हॅलो. हां बोला डॉक्टर. नाही, आज होती शुभ्राची अपॉइंटमेंट, पण मी कळवलं होतं क्लिनिकवर ती आज येऊ शकणार नाही म्हणून. नो 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 नो, शी इज ऑल राईट. आम्ही आज वसईला आलो. या. हो, मी आल्यानंतर फोन करतो. हो, भेटल्यानंतर सविस्तर बोलू. या. शुभ्रा नक्की बरी आहे ना?
हो हे जरा तिची सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे. बाय आधी. बाय. टेक केअर. या यू टू. काळजी घे शुभ्राची. बाय. दिवसा मागून रात्र धावते, सकाळ संध्याकाळ, सूत्रधार जो या साऱ्याचा, नाव तयाचे का. वहिनी, हल्ली ती शुभ्रा जरा विचित्रच वागते असं नाही का वाटत तुला? छे, नाही ते जरा गप्प गप्प असते ना म्हणून. तिला अलीकडे थोडं बरं वाटत नाही ना? हो, काय झाले? काय नाही, म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये. नाही, गप्प गप्प राहणे इतकं काय झालंय तिला? काही नाही हो, तिचा जरा हात दुखतो एवढंच. हात? जरा हातावर एक व्रण उमटलाय, फार काही. कसला व्रण आणि कसलं काय? काही झालेलं नाहीये तिला. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची नाटकं चालली आहेत तिची सगळी. जाऊ द्या ना, तुम्ही कशाला त्याचा एवढा विचार करताय? तुमचं हे बोलणं यांनी ऐकलं तर पुन्हा तुमच्या दोघांच्यात वाद होईल. जाऊ दे. हो बाई, सध्या सख्या बहिणीपेक्षा ती जवळची झाली ना त्याला. हळू हळू. तिची आई कुठे असते का हल्ली? शुभ्राची? हा, कोकणात. नाही, अलीकडे आल्याचं ऐकलं नाही. मागच्या वेळी आली होती गणपतीला, तेव्हा काही हे काम होतं काय? नाही, बाबांनी जरा भेटायला बोलवलं होतं. बाबांनी? हो, म्हणजे सहज त्यांना थोडी माहिती हवी होती. माहिती? म्हणजे पत्रिका वगैरे मागवली होती का? अगं नाही, हे सगळं लग्नाच्या आधी करायचं असतं. लग्नानंतर विचारण्यात काय अर्थ आहे? कमालच आहे बाई. काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये. नाही, मी आपलं आधीची काळजी वाटते ना म्हणून विचारलं आपलं. वहिनी, ते हिची डॉक्टरांकडे ट्रीटमेंट कसली चालू आहे का? ट्रीटमेंट? हं? हे म्हटलं नाही का तुम्हाला, हात दुखतो जरा तिचा, ते व्रण उमटलाय हातावर. असं काय? जरा हे झालं की द्या, मी कढई टाकते. हं. आजोबा.
ती मुलगी कोण होती? मला माहित नाही आजोबा. मी प्रत्यक्ष तिला कधीच पाहिलं नाहीये. हे सगळं खूप विचार करायला प्रवृत्त करणार आहे. आणि मुख्य म्हणजे मी जेव्हा प्रथमेशनं काढलेली चित्र पाहिली तेव्हा तर माझी खात्रीच पटली. काय होतं त्या चित्रांमध्ये? प्रथमेशनं काढली होती ती चित्र. माझ्या भूतकाळामध्ये जे काही घडलं, जे मी पाहिलं, अगदी तेच होतं त्या चित्रांमध्ये. तू नीट पाहिलीस ती चित्र? हो आजोबा, मी नीट पाहिली ती चित्र. आणि या बाबतीत माझ्याकडून चूक होणं शक्य नाही. या सगळ्यावरून तू काय अनुमान काढलं आहेस? तुझं मन काय म्हणतंय? आजोबा, मला असं वाटतं की आपला प्रथमेश म्हणजेच मागच्या जन्मातली गोदा आहे. गोदा? गोदा आणि प्रथमेश. कसं शक्य? अगदी अशक्यही नाही आहे ना आजोबा. बराच विचार केल्यावरही गोदाचा आणि आपल्या कुटुंबाचा काहीही संबंध असेल असा कुठलाही संदर्भ मला लक्षात येत नाहीये. म्हणजे काही वर्षांपूर्वी ती या वाड्यावर स्वयंपाकीण म्हणून कामाला होती. हाच काय तो तिचा शास्त्री कुटुंबाशी आलेला संबंध. एखादा संदर्भ मला माहीतही नसेल, शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यावेळी मी खूप लहान होतो. पण आजोबा, मला अजूनही वाटतंय की प्रथमेश आणि गोदामध्ये नक्कीच काहीतरी खूप जवळचा संबंध आहे. आता प्रथमेश गोदाचाच पुनर्जन्म आहे की नाही हा भाग वेगळा. ती फक्त माझ्या मनातली शंका मी व्यक्त केली. पण त्या दोघांमध्ये नक्कीच खूप जवळचा संबंध आहे आजोबा. गोदाचा मृत्यू आणि प्रथमेशचा जन्म
यातलं अंतर पाहता ही शक्यताही मला खूप धूसर वाटते. आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत येऊन पोचतो आहोत, पण थेट न जाता अवतीभवती घुटमळतो आहोत. गोदा आणि प्रथमेश यांचा संबंध आहे. शुभ्रा, तुला होणारे भास, प्रथमेशचं वागणं, त्यानं तुझ्या भूतकाळातली चित्र काढणं यावरून ते स्पष्ट होतं. पण त्या दोघांना जोडणारा सांधा अजून मिळत नाहीये. ती मुलगी कोण